हे गाईस, तर हा एक गणेश चतुर्थीचा लास्टचा दिवस आणि माझा मोठा व्लॉग नंबर 2. तर रात्री लेट झोपल्यामुळे मी सकाळी लेट उठलो. तर आता मी तयारी वगैरे करून घेतलं गौरी गणपतीचं दर्शन. तर आजचा लूक गौरी गणपतीचा हा होता आणि आज होतं विसर्जन. तर आज सकाळपासून सगळी घाई गडबड चाललेली आणि सकाळीच आले आहे नेमके आमच्याकडे पाहुणे. तर त्यांचा पाहुणचार केल्यानंतर आम्ही थोडा वेळ बघितला एक पिक्चर, टाईमपास केला, कारण काय सुचत नव्हतं काय करावं. कारण थोड्याच वेळात आता विसर्जनाची तयारी चालू आहे. ते तर आमची दिदी करते सगळं गणपती गौरीचं नैवेद्य पिशवीत बांधते, जेणेकरून ते खाडीवर विसर्जनाला देता येईल. तर ती तयारी करून आम्ही आता गौरी गणपतीला मखरीतनं खालती ठेवणार आहे. तर ही पण एक प्रथा आहे. तर आता गौरी गणपती खालती घेत आहेत. तर आता वेळ झाली आरतीची. तर आता इथे गौरी गणपतीला पोखण्याची प्रथा चालू आहे, म्हणजे विसर्जनाच्या आधी पण घरी काहीतरी प्रथा चालतात तेच चालू आहे. तर इथे आता गौरी गणपतीला पोखत आहेत. बस थांब जरा. तर आता इथे गौरी गणपतीला अख्ख्या घरात फिरवणार, गौरी गणपतीला अख्खं घर दाखवणार. बोल बापू, माझी चप्पल घे. लक्ष ठेवा. तर आता आम्ही निघालोय गौरी गणपतीला घेऊन. तर खालती आमचा एक टेम्पो पण वेट करतोय. तर आता आपण डायरेक्ट खालती भेटूया. तर आता खालतीच. तर आता आपला टेम्पोत आता आपण गौरी गणपतीला ठेवणार आहेत. तर आता आपला आत्ते असे गौरी गणपती आणि आपले तर एकत्र विसर्जन निघणार आहे. तर ते पुढे वेट करतात. तर आम्ही इथे गौरी गणपती टेम्पोत ठेवून आता त्यांच्या इथेच जाणार आहे. इथेच ठेवती गणपती. गणपतीच्या जोडीला मी पुढे बसतो, मला ब्लॉग बनवायचा. तर आता आम्ही निघालोय. तर इथे आमच्या अर्धे लोक रिक्षाने येणार आहेत आणि आता इथे पडायला लागलाय डायरेक्ट पाऊस. तर गणपतीला प्लास्टिक घातलंय. तर त्याचा पाऊस खूप जोरात येत होता. आम्ही अर्धे भिजतोय, अर्धे लोक आमच्या इथे गाडीवर टेम्पोच्या मागे. तर आता पाऊस थांबलाय. तर आपण व्हिडिओ हेच आमचे गौरी गणपती. आता आम्ही इकडनं चालत नाचत जाणार आहे. तर हे इथे बसले आमच्या आत्याची फॅमिली, मामा, आणि इथे आमचं आहे आता गौरी गणपती. आता पुढे बघा लोक नाचत आहेत.
तर आता आम्हाला इथे झाली आहे रात्र. आम्ही ऑलमोस्ट खाडीच्या थोडं जवळ आलेलो आहे. तर इथे आम्ही पावसात भिजत नाचत होतो. खूप पाऊस पडला, खूप भिजलेलो. तर आता आम्ही आलो आहे आमच्या खाडीवर. तरी त्या आता जागा बघायची टेम्पोला पार्क करायला, कारण ते गर्दी टाईम टू टाईम वाढतच चाललेली. आता समजत नव्हतं टेम्पोला कुठे पार्क करायचं. आता ती जागा शोधतोय. तर आता इथं आमची तर हे आमची गौरी गणपती. तर इथे आम्हाला जागा भेटली आता. तर आता आम्ही विचार करतो टेम्पोतच आरती करावी, पण तसं नाही. तर आता आम्ही चाललो आमच्या खाडीच्या आतमध्ये. इथे सुद्धा खूप गर्दी होती, खूपच. तर इथे आमची गौरी गेली. आता इथे गणपती पण आलेला आहे खाडीत आतमध्ये. तर इथे आता चालू होईल खूपच गर्दी. आणि त्यात आम्ही आरती पण चालू करणार हे. तर गौरी गणपतीच्या आधी मागे पुढे नेहमीप्रमाणे आम्हाला टेबल बाजूला नाही भेटले, असे मागे पुढे भेटले. काही छोटी कॅमेरे सुद्धा आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत. आपण पाहू शकता पुढच्या डायरेक्टला स्क्रीनवर चालू घडामोडी आहेत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून शिकली जातात. तर आरती झाल्यानंतर आम्ही गणपतीच्या कळसातला नारळ त्यांच्यावरनं उतरून आम्ही खालती नारळ फोडला. तर आता गौरीच्या कळसावरचा पण आपण नारळ फोडतो. त्याला गौरीच्या कळसावरचा नारळ फोडला जातो. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची तरी ते आता मी तुम्हाला विसर्जनाची छोटी क्लिप दाखवते, तर प्लीज बघा तुम्ही, कारण आतमध्ये कोणाला एंट्री नव्हती. तर इथे पुढे जाऊन तुम्हाला एक छोटीशी क्लिप भेटेल विसर्जनाची, तर तुम्ही ती एन्जॉय करा. तर आता आपण आपले गौरी गणपती आता आतमध्ये चाललो. तर ॲज युजल गौरी गणपती विसर्जन करून आम्ही केली एक छोटीशी वडापावची पार्टी. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तर आता आपण भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय गाईज, जय.